जामीन मंजूर करण्यात आलाय। बालसुधार गृहाच्या कस्टडीतून तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले। या अल्पवयीन आरोपीचा ताबा त्याच्या आत्याकडे असणार आहे। उद्या त्या अल्पवयीन आरोपीची सुटका केली जाणार। पुण्यातील कल्याणीनगर चौकात 19 मे रोजी भरधाव पोर्शे कारच्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला पुणे पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी बालसुधार गृहात केली। जामीन मिळाल्यानंतरही पुणे पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने मुलाला डांबून ठेवल्याचा आरोप अल्पवयीन आरोपीच्या आत्यानं हेवियस कॉपर्स याचिकेद्वारे केला। या याचिकेवरच्या सुनावणीनंतर हायकोर्टानं या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला। ज्या ऑर्डर्स आहेत ज्युव्हनाइल जस्टिस बोर्डच्या, ज्याच्यामध्ये ज्युव्हनाइलला डिटेन करण्यात आलं होतं, त्या इल्लीगल आहेत, एक्सपेशली इल्लीगल आहेत आणि म्हणून त्या सेट असाइड झालेल्या आहेत। या अल्पवयीन आरोपीचे आई वडील आणि आजोबा पोलिसांच्या कोठडीत आहेत। या अल्पवयीन आरोपीचा ताबा त्याच्या आत्याकडे देण्यात येणार आहे। ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने ते क्लॅरिफाय केलेलं आहे की याचिकाकर्ता जी पॅटर्नल आंट आहे त्यांच्या कस्टडीत ज्युव्हनाइलला देण्यात यावे। पोर्शे अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला तब्बल 33 दिवसानंतर जामीन मंजूर झालाय। पुण्यात ड्रग पार्टीचं प्रकरण समोर आलं। राज्याची सांस्कृतिक नगरी, शिक्षणाची पंढरी पुणे हे उडतं पुणे झाल्याची टीका विरोधकांनी केली। त्यानंतर पुण्यातल्या बार आणि पब मधल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालवण्यात आला। यूपी प्रमाणे पुण्यातही बुलडोजर पॅटर्न राबवण्यात आल्याची चर्चा आहे। पुण्यातील अनधिकृत बार आणि पबवर बुलडोजर फिरवा असे थेट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। त्यानंतर पुणे महानगरपालिकेनं बार आणि पब मधल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा उगारला। पुण्यातल्या 26 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली। जवळपास 34,000 चौरस फूट क्षेत्रातल्या बांधकामावर कारवाई करण्यात आली। प्रशासनाला अखेर जाग आली आणि नंतर पोलीस संरक्षणात हे एफसी रोडवरती म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रोडवरील हे कल्चर बार आहे, हा पब नाही। खरं तर इथलं जे समोरचं जे अनधिकृत शेड होतं, पत्र्याचं शेड होतं, ते काढून टाकलेलं आहे पालिकेने। ड्रग्ज विरोधातले पाळमुळं खडून काढण्याचा निर्धार राज्य सरकारनं केला। झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। जो कोणी याच्यामध्ये सापडेल, पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल, अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल। बार आणि पब मधल्या अनधिकृत बांधकामांवर आता कारवाई केली जात आहे, हे स्वागतार्ह आहे। मात्र अनधिकृत बांधकाम होत असताना त्याकडे डोळेझाक करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा कधी उगारला जाणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। पुण्यातील L3 पब मधल्या बाथरूम मध्ये 2 तरुण ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी महायुती आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना घेरलं। आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलाय। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावरून संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला। पुणे आणि नाशिक ही 2 शहरं ड्रग्जच्या विळख्यात गेली असून त्यांचं केंद्र गुजरात असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। दुसऱ्यांनी उडता पंजाब म्हणतो, बँकॉक अशा पद्धतीनं पुण्यात हजारो कोटीचे ड्रग्ज, नाशिकमध्ये हजारो कोटीचे कुठून येत आहे ते गुजरातमधून येते, सिद्ध झालंय। उडता पंजाब आणि उडता नाशिक बोलण्या अगोदर पहिला उडता मातोश्री बद्दल विचार करा। गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांचं मुख्य केंद्र हे पुणे होण्यासाठी गृहमंत्री फडणवीस आणि पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप राऊतांनी केला। गुन्हेगारी अंमली पदार्थाचं मुख्य केंद्र महाराष्ट्रातलं खूप आता असेल तर त्याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यावेळचे पालकमंत्री पुण्यातले। या ड्रग्जच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होतं हे देखील मला सांगावं लागेल। ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळतंय। विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या पुण्याची आता ड्रग्ज कॅपिटल म्हणून ओळख बनू लागली आहे का, हा सवाल आहे। रविवारी पुण्यातल्या L3 पबमध्ये काही तरुण ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हायरल व्हिडिओनंतर विरोधकांनी सरकार, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनावर निशाणा साधला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। या प्रकरणी कारवाई करत पुणे पोलिसांनी 8 जणांना अटक केली। त्यानंतर पुणे पोलिसांकडून या व्हिडिओमधल्या मुलांचा शोध सुरू होता। या पार्श्वभूमीवर व्हिडिओमध्ये ड्रग्ज सेवन करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पुणे पोलिसांनी या तरुणाला मुंबईतून ताब्यात घेतलं, तर दुसरीकडे या पार्टीत सहभागी झालेल्या सगळ्या लोकांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। पार्टीचं आयोजन करणाऱ्या अक्षय कामठे याला पार्टीसाठी पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करणाऱ्यांची नावं समोर आली आहेत। पोलीस त्या सगळ्यांचा जबाब नोंदवणार आहेत। दुसरीकडे ड्रग्ज पार्टी प्रकरण उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनाही भोवलंय। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अनंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे।
या प्रकरणात सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विठ्ठल बोबडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। पुण्यातल्या FC रोडवरच्या लिक्विड लेझर लाऊंज हॉटेलमध्ये तरुणांचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामुळे विद्येच्या माहेरघरात सुरू असलेल्या पब्स आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला। त्या रात्री नेमकं काय घडलं याची माहिती आता समोर येते। फर्ग्युसन रोडवरच्या L3 हॉटेलमध्ये रविवारी ड्रग्ज पार्टी झाली। पार्टीत सहभागी झालेले तरुण पुण्यातल्या विविध भागातले रहिवासी आहेत। 3.5 तासाच्या पार्टीत 80 ते 85 हजार रुपये उधळले गेले। ओळखपत्र, वयाची मर्यादा, मद्यसेवन परवाने न पाहता मद्यविक्री, पार्टीतले तरुण वेगवेगळ्या बार, पबमध्ये पार्ट्यांसाठी भेटायचे। सुरुवातीला तरुणांची हडपसरच्या एका हॉटेलमध्ये रात्री 1:30 वाजेपर्यंत पार्टी झाली। नाईट शिफ्ट करणाऱ्या पोलिसांकडे तरुणांच्या पार्टीची नोंद आहे। हॉटेलमधल्या पार्टीनंतर इव्हेंट मॅनेजर अक्षय कामठे डीजे चालकाचा फोन आला। एका ग्रुपला नाईट पार्टी करायची असं सांगण्यात आलं। ते पैसे द्यायला तयार असल्याचंही सांगितलं गेलं। त्यानंतर बंद झालेला L3 पब पुन्हा रात्री 1:30 ला उघडला। 40 ते 50 जणांकडून मध्यरात्री 1:30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ड्रग्ज पार्टी झाली। इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून ही पार्टी ठरवण्यात आली। नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरातील जलील पठाण आणि संजय जाधव या 2 जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांना पोलिसांनी अटक केली। या प्रकरणातल्या आणखी 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या आरोपींनी संजय जाधव आणि जलील पठाण याला मदत केल्याचा पोलिसांचा संशय आहे। या प्रकरणात 6 जणांचा समावेश असल्याचं समोर येत आहे। आरोपी इरणा कोनगलवार यांच्या घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली। त्यावेळी संजय जाधव आणि जलील पठाण यांचे मोबाईल मिळाले। त्यात काही विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट, विद्यार्थ्यांसोबत केलेलं चॅटिंग आणि पैशांची देवाणघेवाण अशा अनेक आक्षेपार्ह बाबी मिळाल्याची माहिती समोर येते। जलील पठाण हा विद्यार्थी हेरायचा आणि आमिष दाखवून रेट ठरवायचा। 5 लाख रुपयांच्या बदल्यात आरोपी विद्यार्थ्यांचे गुण वाढवायचे। इरणा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट मागायचा। त्यानंतर 50 हजारापासून बोली सुरू होऊन 5 लाख मध्ये काम पूर्ण केलं जायचं। विद्यार्थ्यांकडून ॲडव्हान्स मिळाले की हॉल तिकीट संजय जाधवांकडे पाठवलं जायचं। लातूरमधील शिक्षकांच्या सब एजंटच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण केली जायची। लातूरात चौकशी करताना 2 सब एजंटची नावं समोर आली आहेत। ज्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट मिळालं त्यांची देखील ATS कडून चौकशी करण्यात येणार आहे। प्राथमिक स्वरूपात 3 पालकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। लातूरातील नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत 4 आरोपींची नावं समोर आली आहेत। आरोपींनी एक साखळी तयार केली होती। प्रत्येकानं आपापली कामं ठरवून घेतली होती। दिल्लीत राहणारा गंगाधर मुंडे हा या प्रकरणातला मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय। ज्या मुलांचे पैसे मिळाले त्यांचे नीट परीक्षेत गुण वाढवणं, त्यांना आधी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणं, ही सगळी कामं करण्यासाठी गंगाधर मुंडे पाठपुरावा करायचा। अटकेत असलेला दुसरा आरोपी संजय जाधव याच्याकडे असलेल्या 2 मोबाईलवरून इच्छुक विद्यार्थ्यांची हॉल तिकीटं आणि ॲडव्हान्स घेतलेले पैसे जमा करून इरणनाकडे पाठवून द्यायचा। पुढे इरणना त्याच्याकडे आलेला डेटा आणि पैसे दिल्लीत राहणाऱ्या मुख्य सूत्रधार गंगाधर मुंडे याच्याकडे पाठवायचा। मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला। त्यानंतर त्यांचं अंतरवाली सराटीत आगमन झालं। सरकारनं दिलेली आश्वासनं पाळली नाही तर पुन्हा मुंबईला जाणार असा इशारा जरांगेंनी दिलाय। मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली सराटीत आगमन होताच त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। यावेळी मुंबईला पुन्हा येण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। ओबीसीचे नेते सातत्यानं लढते म्हणून त्यांच्या जातीला मिळाले। एकदा उतरलं कलाऱ्यासारखं करायचं नाही। झाली मुंबईला काय करता मला फसिल्यावर दुसरी एक काढून। यावेळी बोलताना जरांगे पाटलांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। तुम्ही जर पलट्या मारल्या तुमच्या सरकारने पलटी केलं म्हणून समजायचं। छगन भुजबळांवर सुद्धा यावेळी जरांगे पाटलांनी टीका केली आहे। बरंच मात्र झाला रक्त जवळ तो हांडा करून बेड्या वजन सांगा उठाने बांधा तिथून भुजबळ समाजात भांडणं लावत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणारच असा निर्धार जरांगे पाटलांनी बोलून दाखवलाय। मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत। सरकारच्या आश्वासनानंतर जरांगेंनी आपलं उपोषण स्थगित केलंय। तसंच राज्य सरकारला 13 जुलैपर्यंत मुदत दिली। सगळे सोयरेची अंमलबजावणी आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंनी केली। मात्र जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवलाय।
मात्र मंत्री शंभूराज देसाईंच्या विनंतीला मान देऊन 13 जुलैपर्यंत गप्प राहणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं। मराठ्यांना सरकारनं फसवू नये असा इशाराही जरांगे द्यायला विसरले नाही। आम्हाला माहित होतं तुम्ही आम्हाला फसवणार आहेत म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डाव टाकून ठेवलेले होते। तुम्ही सगळ्या सोयऱ्यात फसवलं तरी मराठा आणि कुणबी एक ही मागणी पहिल्यापासून। धमाका आता काय होते बघूया आपण। आता ते थांबा म्हणलेत म्हणजे आपण थांबलं पाहिजे। धमाका झाल्यावरच आपल्याला कळेल। फक्त धमाका बेकायदेशीर नसावा। त्यामुळे आता 13 जुलै नंतर मनोज जरांगे कोणता धमाका करणार आणि त्याचे काय पडसाद उमटणार याची चर्चा सुरू झाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून राज्यात आरक्षणावरून वातावरण तापलं। गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन पुकारलं, तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको म्हणून ओबीसी समाजानं सुद्धा ताकदीनं आंदोलन छेडलं। मराठा आणि ओबीसी असा संघर्ष निर्माण झालेला असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर आता शरद पवार यांनी मौन सोडलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेला पाठिंबा असेल असं पवारांनी म्हटलंय। सामाजिक ऐक्यासाठी प्रयत्न राहील असं पवारांनी स्पष्ट केलंय। गेल्या काही दिवसापासून पवारांनी ओबीसी आंदोलनावर भूमिका घेतली नाही अशी टिप्पणी करण्यात आली होती। त्यानंतर पवारांनी सर्व मुद्द्यांवर भाष्य केलंय। लोकसभा निवडणुकीत पैकी एक म्हणजे नगर दक्षिणची लढत। या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या निलेश लंकेंनी भाजपच्या सुजय विखेंचा पराभव केला। पश्चिम महाराष्ट्र अहमदनगर लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता। लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळात सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजीत शपथ घेत सुजय विखेंना अप्रत्यक्ष टोला लगावला। तुम्ही हे महिनाभर थोडी बोललेली इंग्रजी आणि हिंदी जरी तुम्ही बोललात तरी ते 20 तारखेला फॉर्म भरणार नाही। हाय, निलेश ज्ञानदेव लंके पुस्तकात जाईल ना त्यावेळेस पहिलं इंग्लिशमध्येच बोलून आज त्या ठिकाणी शपथ मी आणि सुजय विखे पाटील यांच्यातली ही राजकीय लढाई आगामी काळात अशीच सुरू राहण्याची शक्यता आहे। लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली, मात्र काही खासदारांनी ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांच्या शपथेवर आक्षेप घेण्यात आला। नागेश पाटील आष्टीकर यांनी संस्थांनी आक्षेप घेत दुरुस्ती सुचवली। दत्त महाराज अप्रोजी पाटील आष्टीकर यांना स्मरून शपथ घेतो की ऐसा नाही करणार। हंगामी अध्यक्षांच्या सूचनेनंतर नागेश पाटील आष्टीकर यांनी पुन्हा एकदा शपथ घेतली। या काळात नियमानुसार शपथ घेतली। संसदेचं अधिवेशन सुरू असून पहिल्या दिवशी नवनिर्वाचिताच्या नेत्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली, मात्र दुसऱ्या दिवशी काही सदस्यांच्या शपथविधीवेळी वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी खासदार जय भीम जय तेलंगणा आणि नंतर जय पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या। त्या नाऱ्यानंतर भाजपच्या खासदारांनी आक्षेप घेत त्याला विरोध केला। भाजप खासदारांच्या विरोधात जाहीर केलं। ओहदे को मैं संभालने वाला हूं, इसके फराइज और वफादारी से जय भीम जय मीम जय तेलंगाना जय फलस्तीन। क्या मजलूम अवाम है, महात्मा गांधी ने खासदारकीची शपथ घेतली। शपथ घेत असताना राहुल गांधींनी त्यांच्या हातात जय हिंद जय संविधानचा नारा दिला। राहुल गांधीच नव्हे तर इंडिया आघाडीच्या अनेक खासदारांनी संविधान हातात घेऊन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला चांगलं यश मिळालं। शरद पवार त्यामुळे या दमदार कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा शरद पवारांचा मानस आहे। त्यामुळे पक्ष सोडून गेलेल्या जुन्यावर सूर्यकांता पाटील यांची घरवापसी झाली आहे। सगळ्यात आधी संकेत दिले, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांची घर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र हे इनकमिंग अटी शर्थींवर असेल असं संपर्कात आहेत ते येणारच आहेत, त्यांना योग्य वेळेची वाट पाहायला सांगितलेलं आहे। समय बताएगा कि वहां से कितने पंचर होके इधर आएंगे। पक्ष फुटीमुळे काहीसे बॅकफुटवर गेलेले शरद पवार लोकसभा निकालानंतर पुन्हा फ्रंट फुटवर येऊन खेळू लागलेत।
त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या गळाला लागतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केल्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सत्ताधाऱ्यांना धक्के द्यायला सुरुवात केली आहे। कारण आता पवारांच्या राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू झाल्याचं दिसतंय, पण पवारांचा निशाणा अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर लावला असता तरी धक्का मात्र भाजपला बसलाय। सूर्यकांता पाटील यांनी 2014 पूर्वी अनेक वर्ष शरद पवारांसोबत काम केलं। त्यावेळी त्यांनी हिंगोली आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। 2014 मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मात्र गेल्या 10 वर्षात भाजपमध्ये कोणतीही मोठी जबाबदारी दिली गेली नसल्याचा आरोप करत त्यांनी पवारांच्या पक्षात पुन्हा घरवापसी केली आहे। असे सूर्यकांताताई पाटील तर बऱ्याच आमचा पक्ष फुटण्याच्या आधीपासून या विचाराच्या होत्या की मी परत येणार आहे। त्यामुळे ज्या घरात मी गेले होते त्या घरातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास नाही टाकला। बरं झालं, धोका बसला असता त्यांना सुद्धा। आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे काही पिल्लू चिटकले निघत नाही राष्ट्रवादीतून। पक्ष फुटीमुळे काहीसे बॅकफुटवर गेलेले शरद पवार लोकसभा निकालानंतर पुन्हा फ्रंटफुटवर खेळू लागलेत। सूर्यकांता पाटील यांच्या घरवापसीद्वारे शरद पवारांनी त्यांची विधानसभेची आक्रमक रणनीती स्पष्ट केली आहे। सूर्यकांता पाटलांमुळे मराठवाडा, त्यातही नांदेड आणि हिंगोलीत पवारांची ताकद वाढण्याची शक्यता आहे। सध्या खरीपाचा हंगाम सुरू आहे। राज्यातल्या काही भागात पाऊस सुद्धा जोरदार कोसळतोय, त्यामुळे बळीराजाची पेरणीची लगबग सध्या सुरू आहे। पेरणीसाठी बँकांकडून कर्ज मिळण्याचा प्रयत्न करणाऱ्या बळीराजाला राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला। पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकरी बँकांकडे जातात, मात्र याच वेळी शेतकऱ्याच्या सिबिल रेकॉर्डची सबब सांगून अनेकदा बँकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारलं जातं। याची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतली आहे। शेतकऱ्यांकडे सिबिल मागितल्यास थेट बँकांविरोधात FIR करण्याचा इशारा राज्य सरकारनं बँकर्स समितीच्या बैठकीत दिला। बँका ऐकत नसतील तर आमचा नाईलाज आहे, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही राज्य सरकारनं दिली आहे। जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर FIR दाखल करू। खतांचं लिंकेज करणाऱ्यांना सरकारनं इशारा दिलाय। लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही, ज्या कंपनीच्या प्रोडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। राज्य सरकारनं बँकांना दिलेल्या निर्देशामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळालाय। कोल्हापुरात रिक्षा चालकांनी एल्गार पुकारलाय। पासिंग विलंबाच्या दंडाबाबत परिपत्रकाला रिक्षा चालकांनी विरोध केलाय। या रिक्षा चालकांच्या संपाचा मोठा मनस्ताप कोल्हापूरकरांना सहन करावा लागला। कोल्हापुरात रिक्षा आणि टॅक्सीची चाकं आज थांबलेली होती, त्याला कारण ठरलं परिवहन विभागाचं परिपत्रक। पासिंग करायला विलंब झाल्यास प्रत्येक दिवशी 50 रुपयांची आकारणी करण्याचं परिपत्रक परिवहन विभागानं काढलं। या विरोधात कोल्हापुरात 16,000 रिक्षा चालकांनी संप पुकारला। या संपात रिक्षा, टॅक्सी, लक्झरी बसेस सहभागी झाल्या। रिक्षा, टॅक्सी सेवा बंद झाल्यानं सर्वसामान्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। कल्पना नव्हती, पण फार म्हणजे तारंबळ उडत आहे आणि अर्धा तास झालं इथं उभं आहे आणि काहीच गाडी आहे ना काय, रिक्षा तर बंदच आहे सध्या। निवेदन दिलं, कलेक्टर ऑफिसवर मोर्चा काढला, खरडा भाकरीचं आंदोलन केलं, तरी पण शासनानं आमची दखल घेतली नाही। सरकारनं आम्हाला पासिंगसाठी प्रत्येक दिवसा 50 रुपये दंड लागू केला। हा दंड अन्यायकारक आहे। पासिंग विलंब शुल्काबाबतचं परिपत्रक मागे न घेतल्यास यापेक्षा आणखी तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा रिक्षा चालकांनी दिलाय। आज अंगारकी चतुर्थी आहे। या निमित्तानं राज्यभरातल्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे। भाविकांच्या लांबच लांब रांगा मंदिरात लागल्या। गणपती बाप्पा मोरयाचा गजर गणपती मंदिरात होतोय। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ।